जे एपीआय फोल्डर आहे त्या एपीआय फोल्डर मधला जो काय आपलं फाईल बनवलं त्या सगळ्या फाईल मी डिलीट करतो. नाही समजलं, माईक चालू करा, बिंदास तुम्ही मला बोलू शकता. ठीक आहे, तुम्हाला एपीआय बनवायला आल्या पाहिजे. ओके, ठीक आहे. आपण जो रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर बनवला होता त्या फोल्डरमध्ये मी एपीआय नावाचा फोल्डर बनवला. त्या एपीआय नावाच्या फोल्डरला जस्ट इथे मी सीएमडी मध्ये ओपन करतो. ठीक आहे, सीएमडी मध्ये ओपन केलं. मला एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट करायची, त्यासाठी npm i एक्सप्रेस. ठीक आहे, मला एक्सप्रेस नंतर लागणार आहे मला बॉडी पार्सर. त्यासाठी मी इथे टाकणार बॉडी डॅश पार्सर. ठीक आहे, हे दोन पॅकेज आहेत, ते दोन्ही पॅकेज मला लागणार आहेत रिॲक्ट जेएस मध्ये, सॉरी नोट जेएस मध्ये. एंटर केलं, थोडासा टाइम घेईन. ठीक आहे, पॅकेज इन्स्टॉल झाले. त्यानंतर सेकंड कमांड असते कोडपेस्ट डॉट. का असते की आपल्याला जो प्रोजेक्ट आहे नोट जेएसचा तो व्हीएस कोडला ओपन करायचा आहे. ठीक आहे, आता माझा जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट व्हीएस कोडला ओपन झालाय. ओपन झाल्यानंतर इथे मला नोट्स मॉड्यूल फाईल आणि पॅकेट डॉट जेसन आणि अशा दोन फाईल आल्यात मला. ओके, ह्यामध्ये मी काय करतो, माझी एक फाईल बनवतो. कोणती फाईल, की त्या फाईलला नाव देतो मी इथे इंडेक्स डॉट जेएस बनव. ठीक आहे, फाईल बनवली. त्या फाईल मध्ये मी एक छोटस सर्व्हर क्रिएट करतो. त्यासाठी मला पहिलं लागणार आहे कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर सेकंड पॅकेज होता आपल्याकडे बॉडी डॅश पार्सर इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, यामध्ये बॉडी डॅश पार्सर. त्यानंतर इथे मी एक व्हेरिएबल घेतला कोणता, ऍप नावाचा. त्यामध्ये जी काही एक्सप्रेसची फंक्शनलिटी आहे ती एक्सप्रेसची फंक्शनलिटी मी त्या ऍप नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. त्यानंतर इथे मी एक बॉडी पार्सलची जी मिडलवेअर आहे ती मिडलवेअर मी राईट करतो. मिडलवेअर काय आहे, ऍप डॉट यूज बॉडी ठीक आहे, ऍप डॉट बॉडी पार्सलची मिडल काय आहे, बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज कर्ली ब्रॅकेट ओपन अँड क्लोज. त्यामध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू असतं. ही बॉडी पार्सलची मिडल वेअर झाली. त्यानंतर एक सिंपलची छोटीशी मी एक URL बनवतो, जसे की ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा दिला. ह्यामध्ये तुम्ही ॲरो फंक्शन राईट करा किंवा तुम्ही एक सिंपल साधं फंक्शन राईट केलं तरी चालेल. त्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक असते रिक्वेस्ट, सेकंड असते रिस्पॉन्स. आणि इथे मी रिस्पॉन्स डॉट काय करतो, सेंड करतो. सेंड मी जसं की काय केलं इथे वेलकम सेंड केलं. ओके, त्यानंतर आपला जो काही सर्व्हर आहे त्या सर्व्हरला रन करण्यासाठी एक पोर्ट नंबर द्यायला लागतो. जसं की मी ऍप डॉट लिसन एक पोर्ट नंबर द्यायचा. जसं सेव्ह केलं, सीएमडी मध्ये आलो, जो आपला नोट जेएसचा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला रन करण्यासाठी नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस अशी कमांड राईट करावी लागते. जशी मी ही कमांड राईट केली तर माझा प्रोजेक्ट झाला रन. कोणत्या पोर्ट नंबरवर, 1000 ला. मग त्याचा आउटपुट पाहण्यासाठी मी कुठे जाणार, ब्राउझरला आलो आणि ते सर्च करणार लोकल होस्ट कोलन 1000. जसं मी लोकल होस्ट कोलन 1000 सर्च केले तर मला इथे वेलकम असं काहीतरी मेसेज प्रिंट झालाय. ओके, आता मला वेलकम टू मेसेज असं प्रिंट झालाय, पण मला काय बनवायची, एपीआय बनवायची. ओके, मला असा मेसेज नाही पाहिजे, मला एपीआय पाहिजे. मग आता आपल्या सर्वांना माहित आहे, ठीक आहे, एखादी आपल्याला एपीआय बनवायची असेल तर तीन गोष्टी लागतात. पहिली काय लागते, मेथड लागते. त्यानंतर काय लागते, URL लागते. आणि त्यानंतर ऑप्शनल काय असतो, डेटा. म्हणजे डेटा असेल तर चालेल, नसेल तर नाही. ओके, म्हणजे जस्ट आपण याला दोनच मेथड लागते. एक आपल्याला लागते URL आणि दुसरी काय लागते, मेथड लागते. ओके, मग जी मी ही URL बनवली, आता URL कोणती आपली, URL कोणती, जी आपण ही URL बनवली ही स्लॅशची URL आहे ना. आणि स्लॅशची URL कधी दिसते आपल्याला, जसं ब्राउझरला मी लोकल होस्ट कोलन 1000 सर्च केलं तर ही काय झाली, माझी एक URLच झाली. ओके, आणि ह्या URL ची मेथड कोणती, गेट मेथड आहे. म्हणजे आपली एपीआय क्रिएट झाली. जस्ट मी ह्या URL ला कॉपी करतो. पोस्टमॅन मध्ये आलो, पोस्टमॅन मध्ये आल्यानंतर इथे नऊ पेज ओपन करतो मी. तर आपल्याला माहिती आहे मेथड कोणती, आपली गेट मेथड. URL कोणती, लोकल होस्ट कोलन 1000. म्हणजेच आपली एपीआय कोणती, URL कोणती, हा स्लॅशची URL आहे.
ठीक आहे. आणि ह्या URL ला मी कॉल करण्यासाठी या सेंड बटनावर क्लिक केलं. जसं मी ते सेंड बटनावर क्लिक केलं तर मला इथे काय झालंय, वेलकम असा मेसेज प्रिंट झालाय. एवढा फंडा सर्वांना समजला असेल एकदम इझी वे मध्ये. ओके, ठीक आहे. त्यानंतर आता मी काय करतो, एक डेटाबेस कनेक्ट करतो, किंवा डेटाबेस कनेक्ट करण्याऐवजी जस्ट तुम्हाला इथे एक स्ट्रक्चर बनवतो. कोणतं, व्यार ओबीजे इक्वल टू ओपन करली क्लोज करली, एक ऑब्जेक्ट बनवला. आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये मी सांगतो की इथे नेम असेल, किंवा इथे मी करतो फर्स्ट नेम कोलन आणि माझा फर्स्ट नेम टाकतो दत्ता, कोमा घेतला. त्यानंतर माझा इथे असं लास्ट नेम, आणि इथे माझं लास्ट नेम राईट करतो, कोमा घेतला. त्यानंतर माझा इथे असेल एक मोबाईल नंबर, आणि इथे माझा मोबाईल टाकला 12345678 एक मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर अजून माझा एक असेल इथे ऍड्रेस असेल, कॉलम दिला आणि ऍड्रेस डबल कोड मध्ये मी सांगतो ही द्या नगर, सिंपल. एक ऑब्जेक्ट बनवला, ठीक. आणि ह्या URL ला मला काय करायचं, हा ऑब्जेक्ट सेंड करायचा आहे कोणत्या, ह्या URL ला. ओके, सेंड करण्यासाठी जस्ट आपण काय करणार, इथे जसं आपण रिस्पॉन्स डॉट सेंड केले तिथे आपण नुसतं मध्ये काय टाकणार, ऑब्जेक्ट टाकणार. मग आपल्याला ही URL बनवण्यासाठी जिथे आपण सेंड राईट केले ना, तिथे फक्त सेंडच्या जागी काय करायचं, इथे जेसन राईट करायचं. झाली आपली एपीआय क्रिएट. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी इथे चेक करतो, तर इथे बघा, जसं इथे मी रिफ्रेश केले तर मला एपीआय सारखा डेटा दिसतोय. लोकलहोस्ट कोलन 1000 ही माझी एक एपीआय आहे, आणि ह्या एपीआय मधून मला एक ऑब्जेक्ट भेटलाय, आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये मला फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर आणि ऍड्रेस भेटलाय. समजलं, ठीक आहे. ह्या URL ला मी काय करतो, कॉपी करतो. कॉपी केली आणि पोस्टमॅन मध्ये आलो. आता जे काही पोस्टमॅन असतं ते पोस्टमॅन कशासाठी असतं, की एपीआय टेस्ट करण्यासाठी. मग ती एपीआय कॉपी केली, ती पेस्ट केली. इथे मेथड कोणती, आपली गेट आहे, म्हणजे आपल्याला फक्त डेटा घ्यायचा आहे. मला गेट कसं काय माहित पडलं, तर कोड मध्ये आलो आणि इथे बघा जी URL आहे आपली स्लॅशची, त्याची मेथड कोणती, इथे गेट आहे. त्यामुळे आपली एपीआय ची मेथड कोणती, गेट. जसं मी सेंड बटनावर क्लिक केलं तर इथे रिस्पॉन्स मध्ये बघा, जसं आपल्याला एपीआय मध्ये डेटा भेटतो, एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये भेटतो, ऑब्जेक्ट मध्ये भेटतो, किंवा फक्त आपल्याला एक मेसेज दिसतो. मग त्याच प्रकारे मला इथे नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर आणि ऍड्रेस भेटला इथे पक्का. ऑनलाईन मेंबर पॉइंट क्लिअर तुमचा एवढा गेट मेथड बद्दल. जी आपली गेट मेथडची एपीआय असते ते समजलंय सर्वांना. एकदा मला मेसेज बॉक्स मध्ये सांग. URL म्हणजेच आपली एपीआय. ठीक आहे, समजलंय, ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही, काही डाऊट असेल विचारू शकतात तुम्ही. ठीक आहे. आता मी तुम्हाला पोस्ट मेथडची दाखवतो. आता तुम्हाला माहिती आहे रिॲक्ट जेएस मध्ये पोस्ट म्हणजे काय, की डेटा पाठवायचा आहे. ओके, काही अडचण नाही. मग इथे मी काय करतो, ऍप डॉट पोस्ट राईट करतो, म्हणजे जी आपली URL असणार आहे ती कोणाची असणार आहे, पोस्टची असणार आहे. मी इथे पोस्टच्या URL ला नाव देतो ऍप डॉट पोस्ट स्लॅश क्रिएट अंडरस्कोर अकाउंट, कोमा दिला, एक फंक्शन बनवा. फंक्शन नंतर एक असते रिक्वेस्ट, सेकंड असते रिस्पॉन्स. जस्ट इथे मी रिस्पॉन्स डॉट सेंड करतो आता पोस्ट मेथड. ओके, ठीक आहे. आता ही काय झाली, आपली एक URL झाली. काय झाली आपली, ही URL झाली. ही URL ला मी काय करतो, ब्राउझरला आलो, स्लॅश क्रिएट अकाउंटची अशी URL मी काय केली, पेस्ट केली. आता Node.js मध्ये ह्या प्रकारे मला काहीतरी एरर आलाय. ओके, काही प्रॉब्लेम नाही. ह्या URL ला मी कॉपी करतो आणि पोस्टमॅन मध्ये चेक करतो. URL ला मी पेस्ट केलं. आता जी ही URL आहे स्लॅश क्रिएट अकाउंट, ह्या URL ची मेथड कोणती आहे, पोस्ट मेथड आहे ना. ठीक आहे, मी इथे पोस्ट मेथड सिलेक्ट करतो. आता पोस्ट म्हणजे काय, आपल्याला डेटा पाठवायला लागतो. मग आपल्याला पोस्टमॅन मधून डेटा पाठवायची असेल तर इथे बॉडी आहे, त्या बॉडीमध्ये असं रो सर्च करायचं, सिलेक्ट करायचं आणि इथे जेसन फॉर्मॅट सिलेक्ट करायचं. आणि आपल्याला माहिती आहे की डेटा कसा पाठवायचा, जस्ट इथे मी नेम पाठवतो, कोलन दिला,
आणि इथं दत्ता राईट केलं. जसं इथे मी सेंड बटनावर क्लिक केलं तर ते API ला कॉल झालं आणि आपल्याला इथे काय दिसलंय, पोस्ट मेथड दिसले. का पोस्ट मेथड दिसलंय, की आपण इकडनं दाखवलंय की तिथे काय शो करायची, पोस्ट मेथड. ओके, आता तुम्हाला एवढं समजलं असेल, जी पोस्ट मेथड आहे त्या पोस्ट मेथडने आपण डेटा पाठवतो बॅकएंडला आणि बॅकएंडने डेटा काय केला, इथे कॅश नाही केला, काही नाही केला, काहीच नाही केला. ओके, आता तुम्हाला जो पोस्ट मेथड मधून आपण डेटा पाठवलाय तो डेटा मी तुम्हाला स्टोअर करून दाखवतो. कुठे, डेटाबेस मध्ये. मग डेटाबेस मध्ये आपल्याला डेटा स्टोअर करायचे असेल तर आपल्याला एक पॅकेज लागणार आहे. कोणतं पॅकेज लागणार आहे, मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ठीक आहे, तोपर्यंत बॉडी पार्सलची अजून एक URL असते. कोणती, app.use राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, बॉडी पार्सल डॉट जेसन. ही केव्हा URL राईट करायची, मिडलवेअर जेव्हा आपल्याला API बनवायचे असतील तेव्हा तुम्ही ही मिडलवेअर काय करायची, राईट करायची. अदर मिडलवेअर राईट करायची गरज नाही, जेव्हा API बनवतात तेव्हाच. आता मला डेटाबेस कनेक्ट करायचा आहे, त्यासाठी कोणतं पॅकेजची गरज आहे मला, वैष्णवी, मला MySQL कनेक्ट करायचं. पक्का MySQL 2 करू मी. ठीक आहे, ठीक आहे. मग ती पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी मी इथे जस्ट आलो, Ctrl+C करतो, npm i MySQL. जस्ट मी MySQL करतो कारण माझं ओल्ड व्हर्जन आहे. तुमचं न्यू व्हर्जन असेल तर तुम्हाला तिथे MySQL 2 करावं लागेल. ठीक आहे, मला इथे MySQL फक्त करावं लागेल कारण माझं ओल्ड व्हर्जन आहे. ठीक आहे, MySQL केल्यानंतर अजून एक आपल्याला पॅकेज लागणार आहे. त्यासोबत कोणतं पॅकेज असतं, util एक पॅकेज लागणार आहे, बरोबर ना. util तर लागणार आहे ना, npm i util हे मी पॅकेज इथे इन्स्टॉल करतो. आता util नंतर अजून काय लागणार आहे, ठीक आहे. तोपर्यंत util ची मिडलवेअर राईट करा बरं ऑनलाईन मध्ये. तोपर्यंत प्रोजेक्टला मी एक्झिक्यूट करतो, nodimon index.js. त्यानंतर util जे पॅकेज आहे, const MySQL इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये MySQL. तुमचं MySQL 2 असेल, माझं फक्त MySQL. त्यानंतर नेक्स्ट पॅकेज मी इन्स्टॉल केले, कोणतं, const util इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये util. ओके, आणि util ची एक मिडलवेअर असते. काय मिडलवेअर असते ते आपण नंतर करू. ठीक आहे, ते आधी आपण डेटाबेसला कनेक्ट करू. डेटाबेसला कनेक्ट करण्याआधी आपल्याला एक डेटाबेस हवा आहे. ठीक आहे, मी वर्क बेंच मध्ये आलो आणि वर्क बेंच मध्ये एक नवीन डेटाबेस बनवतो. जसं की इथे एक प्रोजेक्ट सिलेक्ट केला, काय इथे कमांड, डेटाबेस क्रिएट करण्यासाठी कमांड काय आहे, क्रिएट डेटाबेस, आणि डेटाबेसला नाव देऊ आपण API. मी देतो API नाव. जस्ट ह्या टाईपचा आपला डेटाबेस क्रिएट करायचा आहे. डेटाबेस क्रिएट झाला, त्या डेटाबेसला मला यूज करायचं आहे, यूज डेटा. ठीक आहे, यूज असतं पुढे आणि परत डेटाबेस असतं, यूज डेटाबेस API. ओके, चुकलं का इथे, यूज डेटाबेस नसतं, फक्त यूज असतं. जस्ट यूज पण झाला आणि त्याच्यामध्ये मला एक टेबल बनवायचा आहे. टेबल बनवण्याआधी आपण मी काय करतो, त्या डेटाबेसला कनेक्ट करतो. जसं की Node.js मध्ये आलो, Node.js मध्ये मला डेटाबेसचं कनेक्ट करायचे असेल तर काय करणार मी, सिंपल इथे आलो, कॉन्स्ट कॉन नावाचा एक व्हेरिएबल घेतला, इक्वल टू, इथे काय सांगणार मी, क्रिएट का काय सांगणार, MySQL डॉट क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज कर्ली ओपन क्लोज, आणि त्यामध्ये पहिला असतो आपला होस्ट असतो. होस्ट कोण आहे मग आपला, लोकल होस्ट आहे. सेकंड कोण असतो आपला, युजर असतो. ठीक आहे, युजर असतो. मग युजर कोण आहे आपला, युजर आहे आपला रूट. त्यानंतर कोण असतो, पासवर्ड असतो. पासवर्ड कोण आहे आपला, जस्ट तुमचा जो पासवर्ड असेल तो तुम्ही टाका, माझा आहे एमटी. आणि त्यानंतर असतो लास्ट मध्ये आपला डेटाबेस. डेटाबेसचं नाव काय आहे, API. झाला आपला डेटाबेस कनेक्ट झाला. ओके, त्यानंतर एक युटिलची काय असते, मिडलवेअर असते. युटिलची मिडलवेअर कशी असते, कॉन्स्ट
EXE तुम्हाला जे नाव वाटेल ते द्या. मी इथे EXE दिलंय, मग इथे सांगणार EXE युटिल. ऑनलाईन मध्ये राईट केली का कोणी? चेक करू एकदा. हे कुणालाच माहित नाही एपीआय काय. ओके, युटिल डॉट प्रॉमिसिफाय, त्यानंतर कॉन डॉट, अरे कॉन आहे ना, कॉन डॉट क्युरी आणि डॉट बाइंड मध्ये झालं. इथे माझं डेटाबेसशी कनेक्ट झालं. ठीक आहे, आणि इथे मी काय केले, युटिलची मिडलवेअर पण राईट केली, डेटाबेस कनेक्ट पण केलाय. ठीक आहे, झाले आपलं. मग आता मी इथे काय सांगणार आहे, जी आपली पोस्ट मेथड करून डेटा येणार आहे, जी पोस्ट मेथडची आपली एपीआय असणार आहे किंवा युआरएल असणार आहे, त्या युआरएल मध्ये जो डेटा येणार आहे तो डेटा येत असतो कशामध्ये, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी काय करतो, जो डेटा आलाय, जसं की तो डेटा आलाय व्हॅर, कशात आला तो डेटा आलाय, तो रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय. ठीक आहे ना. मग जो बॉडी मध्ये डेटा आलाय तो डेटा मी काय करतो, एका युआरएल ला कनेक्ट करतो, जसं की किंवा मी डेटा जो आलाय तोच डेटा मी इथे काय करतो, सेंड. जस्ट आउटपुट पेजला आलो म्हणजे सीएमडी मध्ये आलो. कुठे कुठे माझी सीएमडी नाही, सॉरी, पोस्टमॅन मध्ये. जसं मी सेंड बटनावर क्लिक केलं, हा एरर का आलाय आपला. ठीक आहे, इथे काय म्हणतंय, कॉन इज नॉट डिफाईन्ड. ठीक आहे, ठीक आहे, हा कॉन डबल एन नाही, इथे डबल ओ आहे. जस्ट आउटपुट पेजला आलो, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. एपीआय मध्ये आलो आणि इथे मी सेंड बटनावर क्लिक केलंय. तर बघा इथे काय शो झालंय, मला रिस्पॉन्स मध्ये नेमच शो झाले. का नेम शो झालंय, कारण मी ते सांगितलंय त्याला काय केलंय, रिस्पॉन्ड डॉट सेंड रिक्वेस्ट डॉट बॉडी. आपण एपीआय बनवायची, त्यामुळे आपण इथे रिस्पॉन्ड डॉट जेसन करायची. जेसन मध्ये मी फक्त डी राईट करतो. ओके, जसं मी इकडे आलो आणि सेंड बटनावर क्लिक केलं, जो मी डेटा पाठवला होता तोच डेटा त्यांनी काय केला, प्रिंट केलाय. मला तसं नाही करायचं, जो मी डेटा पाठवलाय तो डेटा त्यांनी डेटाबेस मध्ये स्टोअर केला पाहिजे आणि मला मेसेज प्रिंट केला पाहिजे, युअर अकाउंट सक्सेसफुली क्रिएटेड. ओके, आपल्याला मग जो हा डेटा आहे तो डेटा कशात भेटलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. ठीक आहे, जो डेटा आलाय ना तो डेटा आपण काय करू, डेटाबेस मध्ये स्टोअर करू. मग डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक टेबल. मग मी ते एक टेबल बनवतो, जसं की क्रिएट टेबल युजर, किंवा इथे युजर्स नावाचा टेबल असेल, ओपन राऊंड क्लोज राऊंड. आणि त्या टेबल मध्ये आपण घेऊ इथे युजर अंडरस्कोर आयडी. त्या आयडीला टाईप देऊ इन प्रायमरी की ऑटो अंडरस्कोर, अंडरस्कोरच आहे ना, ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. ठीक आहे, इन्क्रीमेंट. त्यानंतर सेकंड आपण घेऊ, इथे कोलन आहे. ओके, त्यामुळे रेड लाईन. ठीक आहे, सेकंड आपण घेऊ युजर अंडरस्कोर नेम घेऊ. कोलन दिला, कोलन नसतो त्याला, टाईप असतो व्हॅर कॅर. व्हॅर कॅर दिला मी 100, कोमा दिला. सेकंड आपण युजरचा घेऊ, युजर अंडरस्कोर मोबाईल, त्याला टाईप दिला मी इथे व्हॅर कॅर. व्हॅर कॅर किती दिला इथे, सपोज 100. आणि अजून घेऊ आपण युजरचा ईमेल आणि ते टाईप असणार व्हॅर कॅर, आणि व्हॅर कॅरला टाईप देऊ इथे 100 व्हॅल्यू देऊ. आणि त्यानंतर लास्ट घेऊ आपण इथे युजर, नाहीतर युजर पासवर्ड घेऊ आहे ना, पासवर्ड, त्याला टाईप देऊ व्हॅर कॅर 100. ठीक आहे, ह्या प्रकारे एक टेबल क्रिएट झालाय. ठीक आहे, त्या टेबलला क्रिएट करण्यासाठी इथे क्लिक करायचं, इथे रन करायचं. झाला आपला डेटाबेस मध्ये एक टेबल क्रिएट झाला. कोणत्या नावाचा, युजर्स नावाचा टेबल क्रिएट झाला. ओके, मग जे मी ही युआरएल बनवली, युआरएल मध्ये जो डेटा असतो तो डेटा येणार आहे रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी इथे काय करतो, व्हॅर एसक्यूएल इक्वल टू टिल्ट, आणि इथे सांगतो इन्सर्ट इनटू टेबलचं नाव युजर्स, ओपन राऊंड क्लोज राऊंड. पहिला आपल्याला कोणता कोणता डेटा भरायचा आहे ते सांगायला लागतं आहे ना, बरोबर ना. डेटाबेसची अशीच क्युरी असते असं मला वाटतंय. पहिला भरायचा आहे आपल्याला युजर अंडरस्कोर, कोमा दिला. सेकंड भरायचा आहे आपल्याला युजर अंडरस्कोर मोबाईल. थर्ड भरायचा आहे आपल्याला युजर अंडरस्कोर
ईमेल आणि लास्ट भरायचं आपल्याला युजर अंडरस्कोर पासवर्ड. त्यानंतर कोणता कीवर्ड असतो? व्हॅल्यू कीवर्ड असतो. व्हॅल्यू नंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये जो आपल्याला डेटा पाठवायचा आहे तो डेटा आपल्याला अटॅच करायला लागतो. मग जो डेटा आलाय तो डेटा कशात आलाय? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये येतो आहे ना. पोस्ट मेथडचा डेटा रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये येतो. मग मी इथे अटॅच करतो. जसं की अटॅच करण्यासाठी डबल कोड घेतला, डॉलर ओपन केला, क्लोज केला आणि त्यामध्ये मी सांगतो डी मधून काय घेतो? युजर अंडरस्कोर नेमच घ्यायचं. जसं की मी तुम्हाला सांगत होतो जे आपण पाठवणार तेच नेम काय होणार? बॅकएंडला जाणार. मग आपण इथे काय सांगितलंय? पहिली व्हॅल्यू घेणार युजर अंडरस्कोर नेम घेणार. सेकंड आपण करू इथे डॉलर ओपन करली ब्रॅकेट युजर अंडरस्कोर मोबाईल. थर्ड डबल कोड डॉलर ओपन क्लोज. थर्ड घेणार आहे आपण युजर अंडरस्कोर ईमेल आणि लास्ट मध्ये आपण घेणार आहे युजर अंडरस्कोर पासवर्ड. ओके, ही क्युरी आपली क्रिएट झाली डेटाबेसची. मग हे क्युरी रन करण्यासाठी नोट.js मध्ये काय असतं? व्यार डेटा इक्वल टू अवेट exe आणि exe ला ती एसक्यूएल क्युरी पास करायची. आता जी अवेट यूज केले म्हणजे आपल्याला ते काय यूज करणं आहे? असिंक यूज करणं आहे. बस असिंक राईट केले आणि त्यानंतर आपण जेसन मध्ये एक मेसेज प्रिंट करू. त्यांना काय मेसेज प्रिंट करायचा माहितीये? जसं की मी ते मेसेज सांगतो एका ऑब्जेक्ट मध्ये की आमचा मेसेज असेल मेसेज कोलन अकाउंट क्रिएटेड असं आपण काहीतरी मेसेज दाखवतो त्यांना. ओके, म्हणजे काय होणार? जो आपल्याला ह्या URL मध्ये डेटा येणार कशात येणार? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये येणार. तो डेटा आला तर तो काय होणार आहे? काय क्युरी मध्ये अटॅच होणार आणि डेटाबेस मध्ये स्टोअर होणार आणि त्याला एक मेसेज जाणार अकाउंट क्रिएटेड असा. त्याला काय होईल? एक मेसेज जाईल. जस्ट मी कुठे आलो आता? आपल्या पोस्टमॅन मध्ये आलो. पोस्टमॅनची URL काय असणार आहे आपली? localhost:1000/create. इथे आलो, टाकली इथे URL localhost:1000/create अकाउंट. मेथड कोणती? पोस्ट असणार आहे आणि त्यात आपल्याला डेटा कोणता कोणता द्यायचा आहे? ठीक आहे, कोणता कोणता द्यायचा आहे तर आपल्याला इथे माहिती ना कोणता कोणता डेटा द्यायचा आहे? युजर नेम, मोबाईल, ईमेल आणि पासवर्ड. एवढ्या 4 गोष्टी आपल्याला त्याला द्यायच्या. जसं की पहिली आहे युजर नेम कोलन माझं नाव आहे दत्ता. ठीक आहे, माझं डेटा पाठव. ठीक आहे, सेकंड आपल्याला काय द्यायचं इथे? युजर अंडरस्कोर मोबाईल आणि इथे माझा एक मोबाईल नंबर राईट केला. त्यानंतर थर्ड व्हॅल्यू जाणार आहे युजर अंडरस्कोर ईमेल आणि ती ईमेलचा मी इथे राईट करतो दत्ता 357@gmail.com. कोमा दिला. त्यानंतर इथे डबल कोड युजर अंडरस्कोर पासवर्ड जाणार आहे. पासवर्ड माझा टाकला इथे 123456. जस्ट मी याला लगेच URL ला कॉल करत नाही. ठीक आहे, URL ला कॉल केले का मी इथे? नाही केलं. एकदा आपण चेक करू डेटाबेस मध्ये काही डेटा आहे का. ठीक आहे, डेटाबेस मध्ये डेटा चेक करण्यासाठी काय क्युरी? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव युजर. एकदा टेबलला मी सिलेक्ट केलं. अरे क्युरी चुकली म्हणतोय. काय क्युरी चुकली आमची इथं? सिलेक्ट स्टार फ्रॉम. ठीक आहे, इथे क्युरी काय आहे? ठीक आहे, आलं टेबल सिलेक्ट झालं आपला. ओके, आता इथे बघा टेबल मध्ये काय? युजर आयडी, युजर नेम, मोबाईल, ईमेल आणि पासवर्ड आहे का? काही काही सुद्धा नाही. पोस्टमॅन मध्ये आलो, जस्ट त्या URL ला मी काय केलं? इथून डेटा पाठवलं. काय काय? युजर, मोबाईल, नेम, ईमेल, पासवर्ड. जसं मी सेंड बटनावर क्लिक करतोय तर मला इथे बघा जेसन फॉर्मॅट मध्ये एरर आलाय. काय आलाय? ठीक आहे, आता इथे बघा एरर काय आलाय बघा. युजर मोबाईल इज नॉट डिफाईन्ड. आलो मी इकडे एकदा चेक करू. ठीक आहे, पाठवताना आपण काय पाठवलंय? ठीक आहे, आता एकदा इथे चेक करा लागेल. युजर अंडरस्कोर मोबाईल आणि डेटाबेस मध्ये आपण काय नाव दिले? सगळीकडचे नेम काय पाहिजे? सेम पाहिजे.
तेव्हाच आपला डेटा सक्सेसफुली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगत होतो, जे तुम्ही नेम राईट कर. तिथं डी डी डॉट राहिले. कुठे इथे ना, अरे ठीक आहे ठीक आहे, इथे डी डॉट राहिले, ठीक आहे, एक लक्ष आहे. म्हणजे सेव्ह केलं मी, आउटपुट पेजला आलो तर डेटाबेस मध्ये आपण पाहू शकतो काही डेटा नसेल. ठीक आहे, काहीच डेटा नाही. जसं मी पोस्टमॅन मध्ये आलो आणि त्या एपीआय ला रिक्वेस्ट टाकली पोस्ट मेथडने आणि एवढा सारा डेटा काय केला मी पास केला. सेंड बटनावर क्लिक केले तर डबल क्लायंट इज नॉट डिफाईन ऑथेंटिकेशन. आता हा एरर का आलाय माहितीये की आपण एपीआय बनवायच्या टायमाला एक पॅकेज लागतं आणि त्या पॅकेजचं नाव आहे कोर्स. ठीक आहे ना, समजलं ना आता ते कोर्स का लागतंय. ही दे बघा एरर काय आलाय, ऑथेंटिकेशनचा एरर आहे. क्लायंट डज नॉट सपोर्ट ऑथेंटिकेशन प्रोटोकॉल रिक्वेस्ट बाय. ठीक आहे, म्हणजे जी सिक्युअर आहे ती सिक्युरिटी कोण देतं, कोर्स देतं. कोर्स नावाचा पॅकेज जस्ट आपण मगाशी नव्हता केला, त्याला मी आता डबल करतो. सीएमडी मध्ये आलो, कंट्रोल सी केलंय, कोर्स नावाचं पॅकेज npm i कोर्स एंटर केलं, पॅकेज इन्स्टॉल होतंय. 2 मिनिट लागतील. पॅकेज इन्स्टॉल झालंय. त्यानंतर इथे कमांड टाकणार नोडिमॉन इंडेक्स डॉट जीएस आणि जे आपलं पॅकेज आहे त्या पॅकेजला काय करायला लागेल, इंडेक्स डॉट मध्ये रिक्वायर्ड करायला लागेल. जसं की कोर्स इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये कोर्स आणि त्याची एक मिडलवेअर आहे. जशी बॉडी पार्सलची मिडलवेअर आहे त्याच प्रकारे त्याची मिडलवेअर आहे ऍप डॉट यूज कोर्स ओपन राऊंड आणि क्लोज राऊंड. झाली आपली ही मिडलवेअर टाकली, जस्ट सेव्ह केलं. डेटाबेस मध्ये डेटा आहे, चेक कर, 0 डेटा आहे, काहीच डेटा नाही. जसं पोस्टमॅन मध्ये आलो आणि मेथड कोणती, पोस्ट आहे. का मेथड पोस्ट आहे की आपण इकडे सांगितलंय क्रिएट अकाउंटची मेथड असणारे पोस्ट आणि त्यामध्ये डेटा जाणारे कोणता कोणता, युजर नेम, मोबाईल, ईमेल आणि पासवर्ड. आणि तो आपण हा डेटा इथे पास केलाय. जसं मी सेंड बटनावर क्लिक करतोय, तोच एरर आलाय का, काय एरर एकदा मी चेक करतो. ठीक आहे, क्लायंट डज नॉट सपोर्ट ऑथेंटिकेशन प्रोटोकॉल रिक्वायर्ड बाय सर्व्हर कन्सिडर. ठीक आहे, अपग्रेडिंग मायस्क्यूएल क्लायंट. ओके, मायस्क्यूएलचा इश्यू दाखवते का, 2 मिनिट फक्त. मी जे माझं मायस्क्यूएल आहे ते मी मायस्क्यूएल 2 करून एकदा चेक करतो. ओके ठीक आहे, मी फक्त मायस्क्यूएल केलं, npm i mysql 2. ठीक आहे, मी ते मायस्क्यूएल 2 ट्राय करून पाहतोय. ठीक आहे, अरे ही नाही कमांड टाकायची ना, npm run nodemon index.js. इकडे कोड मध्ये आलो, जिथे मी मायस्क्यूएल केलं तिथे मला मायस्क्यूएल 2 करावे लागणार आहे. कुठे मायस्क्यूएल, जस्ट इथे मायस्क्यूएल 2. एकदा आउटपुट पेजला आलो, चेक करतो मी, डबल एकदा सेंड रिक्वेस्ट टाकतो तर तो म्हणतोय प्लगइन इज नॉट डिफाईन. ठीक आहे ठीक आहे, लाईट गेल्यासारखं दाखवलंय ना. ठीक आहे, सीएमडी मध्ये आपल्याला ऑलरेडी एरर आहे. काय एरर आहे, डेटाबेसचा एरर आहे. आय थिंक मला वाटतंय युजर रूट बरोबर आहे, डेटाबेसचं नाव पण एक्झॅक्ट मी बरोबर टाकलंय, लोकल होस्ट पण बरोबर आहे. आय थिंक माझा पासवर्ड असेल रूट. एकदा डबल चेक, काही प्रॉब्लेम नाही. तर इथे सक्सेसफुली. ठीक आहे, माझा डेटाबेसचा पासवर्ड एम्प्टी नव्हता, माझा डेटाबेसचा पासवर्ड आहे रूट, त्यामुळे मला एरर येत होता. आता इथे बघा, जसं मी इथे सेंड बटनावर क्लिक केलं तर काय झालं, पोस्ट मेथडने ह्या URL ला डेटा पास झालाय. कोणता, युजर नेम, मोबाईल, ईमेल आणि पासवर्ड. हा डेटा कुठे गेला, आपल्या नोट.जेएसच्या सर्व्हरला. आणि नोट.जेएसच्या सर्व्हरने काय केला, जो डेटा आलाय रिक्वेस्टेड बॉडीमध्ये त्यांनी काय केला, डेटाबेसमध्ये स्टोअर केलाय आणि एक मेसेज दाखवायला अकाउंट क्रिएट. जसं मी मायस्क्यूएल डेटाबेस मध्ये आलो आणि एकदा चेक करतो तर इथे बघा, 1 नंबर युजर, नाव दत्ता, मोबाईल नंबर आलाय, ईमेल आलाय आणि इथे माझा पासवर्ड आलाय. इथं समजलंय का थोडंफार ऑनलाईन मेंबर.
10% तरी API यूज करून दाखवतो. कोणती? आपण जी आता बनवली, कोणती? क्रिएट अकाउंट युजरची. ओके, ॲज इट इज मी काय करतो, Node.js सर्व्हर तसंच स्टार्ट ठेवतो, ही पण स्टार्ट तसंच ठेवतो. फक्त मी माझा React.js नावाचा जो फोल्डर आहे त्यामध्ये एक मी ऍप्लिकेशन क्रिएट करतो React.js, जसं की CMD एंटर, ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. एक React.js ऍप्लिकेशन क्रिएट करायची, त्यासाठी npm create with @latest आणि प्रोजेक्टचं नाव देऊ आपण इथे API किंवा API-app. एंटर केलं. ठीक आहे. Node.js ॲज इट इज मी जी बॅकएंड रन होत होतं ते मी तसंच चालू ठेवलंय बरं का. ते सिलेक्ट रिॲक्ट, त्यानंतर सिलेक्ट जावास्क्रिप्ट, देन एंटर एंटर एंटर. ठीक आहे. एक पोस्ट मेथडची बनवली आणि एक गेट मेथडची. ठीक आहे. जस्ट आपण तुम्हाला मी React.js मध्ये यूज कशा करायच्या ते पण सांगतो. ठीक आहे. React.js ऍप्लिकेशन क्रिएट झालंय. Ctrl+C, स्क्रीनला क्लिअर. इथे मी टाकतो cd API-app. त्यानंतर स्क्रीनला क्लिअर करून मी इथे टाकतो कमांड कोड पेस्ट डॉट. ॲज इट इज मी VS कोड Node.js पण प्रोजेक्ट रन होतोय माझा, मी त्याला बंद नाही केला. इथे मी अजून एक VS कोड ओपन केलं, VS कोड मध्ये झालं, आलो इथे. ओके, त्यानंतर मी काय करणार की app.css मधली सगळी CSS एकदा रिमूव्ह करून टाकतो. त्यानंतर इंडेक्स मधली पण CSS रिमूव्ह करून टाकतो आणि app.jss मधला पण सगळा कोड रिमूव्ह केला. त्यामध्ये मी एक फंक्शन बेस्ड कंपोनंट राईट करतो. फंक्शन कंपोनंटचं नाव ऍप, ओपन करली क्लोज करली, तो कंपोनंट रिटर्न करेन. जस्ट एक h1. ओके, 2 मिनिट. अरे सजेशन पण येणार आहे ना. H1 मध्ये मी सांगतो किंवा इथे क्रिएट अकाउंट आणि ह्या पेजला आउटपुट पेजला दाखवायचे असेल एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव. जस्ट सेव्ह केलं. आउटपुट पेजला जाण्यासाठी प्रोजेक्ट रन करायला लागेल आपल्याला React.js. त्यासाठी कमांड आहे npm run dev. एंटर केलं मी इथे. अरे होतोय का नाही रन प्रोजेक्ट? ठीक आहे. इथे बघा माझा Node.js चा पण प्रोजेक्ट रन आहे, एका CMD मध्ये आणि एका CMD मध्ये React.js चा. जस्ट इथे आलो तर आपला प्रोजेक्ट रन झालाय React.js चा. तर मला इथे दिसतंय क्रिएट अकाउंट. ओके, आता जी माझी ही API बनवली पोस्टमॅन मध्ये आपण टेस्ट करतो, कोणती? क्रिएट अकाउंटची. त्यामध्ये कोणता कोणता डेटा आहे? युजर नेम, मोबाईल, ईमेल, पासवर्ड. ठीक आहे. त्यासाठी मी React.js मध्ये एक फॉर्म बनवतो. ठीक आहे, 2 मिनिटात बनवतो. जसं की इथे काय घेणार, फॉर्म टॅग घेतला. फॉर्म टॅग मध्ये आपण ऍक्शन देत नाही देत. ओके, त्यानंतर फॉर्म टॅग मध्ये मी इथे घेतो एंटर नेम आणि नेम साठी राहील आपला एक इनपुट बॉक्स. त्या इनपुट बॉक्सचा टाईप ठेवू आपण टेक्स्ट ठेवला. ठीक आहे. सेकंड आपल्याला घ्यायचा इथे मोबाईल घ्यायचा. मोबाईलचं एम कॅपिटल करायचा. ठीक आहे, कॅपिटल केला. त्यानंतर आपण थर्ड घेणार आहे इथे ईमेल आणि लास्ट घेणार आहे आपण इथे पासवर्ड आणि लास्ट आपलं एक बटन घेऊ. इथे 2 BR देतो आणि इथे मी एक घेतो बटन आणि इथे मी बटनला नाव सांगतो क्रिएट अकाउंट. ओके, इथे मोबाईलचा टाईप असणार आहे आमचा नंबर. त्यानंतर इथे टाईप असणार आहे ईमेल आणि इथे टेक्स्टचा टाईप असणार इथे पासवर्ड. जस्ट आउटपुट पेजला आलो React.js तर एक छोटासा फॉर्म क्रिएट झालाय आपला इथे. ठीक आहे, त्यांना अजून मी 2-3 BR देतो म्हणजे थोडंसं व्यवस्थित तुम्हाला पण शो होईल.
ठीक आहे, आउटपुट पेजला आलो तर आपला एक फॉर्म क्रिएट झाला इथे नेम, मोबाईल, ईमेल, पासवर्ड. ह्या चारींचं मला एखाद्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी मला इथे बनवायला लागतील स्टेट. कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट पहिला बनवायला लागेल आपल्याला युजर अंडरस्कोर नेम. आता ही मी नेम कुठून देतोय माहितीये की आपण जे बॅकएंड मध्ये राईट केले होते ना, कुठे नोट.जेएसचा कोड इथे इथे बघा, युजर नेम, युजर मोबाईल, युजर ईमेल, युजर पासवर्ड ऍज इट इज मी कुठे बनवणार ते React.js मध्ये. यू स्टेट, त्यानंतर सेट युजर. ह्या फंक्शनला तुम्ही काही नाव द्या, तसं काही नाही फंक्शनचं, फक्त व्हेरिएबलला इक्वल टू यूज, त्यामध्ये डेटा राहणार आहे स्ट्रिंग टाइप. सेकंड आपल्याला घ्यायचा युजर मोबाईल आणि ह्यानंतर इथे दाखवायचा युजर ईमेल आणि इथे असेल आपला युजर पासवर्ड. ठीक आहे, ठीक आहे, असे 4 व्हेरिएबल बनवले. अरे नेम पण बदलायला लागेल ना फंक्शनचं नेम. सेट युजर मोबाईल, त्यानंतर सेट युजर ईमेल आणि इथे राहील सेट युजर पासवर्ड. ठीक आहे, असं आपण स्टेट बनवली. ओके, काही प्रॉब्लेम नाही. आता या स्टेट मध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपल्याला इथे टाकायला लागेल काय, ऑन चेंज. ऑन प्ले नाही रे, ऑन चेंज. ऑन चेंज त्यामध्ये एरो फंक्शन, तर एरो फंक्शन काय करणार, इव्हेंट पास करणार. ओपन करली, इव्हेंट पास केल्यानंतर सेट युजर नेमला, ईमेल नाही रे, सेट युजर नेमला तो काय करणार, पास करणार काय, इव्हेंट मधून, टार्गेट मधून व्हॅल्यू. त्याच प्रकारे जसं मी इथे राईट केलंय कुणासाठी, युजर नेम साठी, त्याच प्रकारे ते कुणाला असणार आहे, नंबरला पण असणार आहे. नंबर नंतर कॉपी नाही झालं का, कॉपी पेस्ट करतो मी फक्त फास्ट मध्ये. आता जस्ट इथे पण आणि इथे पण कॉपी अँड पेस्ट. फक्त तिथे चेंज काय होणार आहे, सेट युजर मोबाईल आणि इथे काय चेंज होणार आहे, सेट युजर मोबाईल केलं मी इथे, सेट युजर ईमेल आणि इथे राहणार आपला सेट युजर पासवर्ड. झाला डेटा, आउटपुट पेजला आलो. एकदा चेक केलं, रिफ्रेश केलं, काही प्रॉब्लेम नाहीये आपल्याला इथे. ठीक आहे, मग आता काय करायचंय की जसा आपला हा फॉर्म सबमिट झाला तर आपल्याला कन्सोल मध्ये एक ऑब्जेक्ट प्रिंट करायला लागतो, बरोबर ना. मग मी इथे काय टाकणार, ऑन सबमिट. जसं आपण ह्या ऑन सबमिट होणार, हा जो फॉर्म आहे तो सबमिट होणार, तर एक फंक्शन कॉल होणार. कोणतं फंक्शन होणार कॉल माहितीये की आपण त्या फंक्शनला नाव देऊ इथे क्रिएट अंडरस्कोर अकाउंट नावाचं एक फंक्शन काय होणार इथे कॉल होणार. ते फंक्शन मी इथे बनवतो, जसं की फंक्शन कीवर्ड घेतला, त्यानंतर ओपन राऊंड क्लोज राऊंड. जसं हा फंक्शन कॉल होणार तर ते कन्सोल डॉट लॉग काय होणार की पहिलं होणार युजर नेम होणार, त्यानंतर इथे आपण युजर मोबाईल करू किंवा जो डेटा आहे तो डेटा आपण डायरेक्टली ऑब्जेक्ट मध्ये प्रिंट करू. व्हेअर ओबीजे इक्वल टू ओपन करली क्लोज करली. ऑब्जेक्ट बनवायचा असेल पहिला द्यायला लागतो आपल्याला की, डबल कोड घेतला, युजर अंडरस्कोर नेम कोलन दिला आणि ते आपल्या व्हेरिएबलचं नाव युजर अंडरस्कोर नेम, कोमा दिला. सेकंड आहे आपला युजर मोबाईल आणि थर्ड वाला आहे आपला युजर ईमेल आणि लास्ट वाला आहे युजर पासवर्ड. आणि जो आपण हा ऑब्जेक्ट बनवलाय त्या ऑब्जेक्टला मी जस्ट इथे करतो कन्सोल डॉट लॉग ओबीजे. जस्ट आउटपुट पेजला आलो, इथं चेक करतो. इथे मी डेव्हलपर ऑप्शनला ओपन केलं, मी इथे एकदा रिफ्रेश करू, जे कोड आहे ते सगळे व्यवस्थित होईल. ओके, आणि इथे मी राईट करतो माझं नाव दत्ता किंवा इथे मी करतो ABC, माझा मोबाईल नंबर टाकला 021, त्यानंतर एक ईमेल आयडी टाकला दत्ता पादरे म्हणून आणि एक पासवर्ड टाकला मी इथे 123. जस्ट मी क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक केलं तर माझा इथे काय होतंय, कन्सोल मध्ये डेटा प्रिंट होतोय पण लगेच माझं
फॉर्म रिफ्रेश झाल्यामुळे काय होतंय, डेटा भेटत नाही. मग इथे आपण ई पास करतो फॉर्म मधून आणि इथे सांगतो ई डॉट प्रिव्हेंट डिफॉल्ट ओपन राऊंड क्लोज राऊंड, याने काय होणार, आपला फॉर्म सबमिट होणार नाही. जस्ट डबल एकदा आलो मी इथे आणि एकदा फॉर्म मध्ये डबल डेटा भरतो. जसं की इथे टाकलं मी एक ABC नावाचा युजर, मोबाईल नंबर टाकला मी 021, एक ईमेल आयडी टाकला आणि त्यानंतर एक लास्ट टाकला पासवर्ड 123. क्रिएट अकाउंटवर बटनावर क्लिक केलं तर माझा कन्सोल मध्ये ऑब्जेक्ट काय झालाय, प्रिंट झालाय. मग जो हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट काय करायचा आहे, जी आपण URL बनवली होती जसे की localhost:100, ह्या URL ला मला डेटा पाठवायचा आहे. मग मी काय करणार, आता इथे काय करायला, डेटा पाठवायचं म्हणजे Axios ची गरज आहे. मग इथे आपण सांगणार Axios, पहिला आपल्या इथे Axios लागणार ना. मग इथे मी राईट करतो इम्पोर्ट Axios. अरे ठीक आहे, इम्पोर्ट करण्याआधी आपल्याला CMD मध्ये कमांड टाकायला लागेल. जस्ट इथे आलो, इथे येण्यापेक्षा आपण CMD मध्ये आपली टर्मिनल ओपन केली. मी इथे टर्मिनल ओपन केल्यानंतर npm i Axios एंटर केलं मी इथे, तर Axios नावाचं जे पॅकेज आहे ते पॅकेज इथे इन्स्टॉल होतंय. झालं पॅकेज इन्स्टॉल. आणि आता मी इथे सांगतो इम्पोर्ट, कुणाला इम्पोर्ट करायची, Axiosला, फ्रॉम Axios मधून. आणि इथे त्या फंक्शनच्या आतमध्ये Axios डॉट पोस्ट, कारण आपल्याला डेटा पाठवायचा आहे. ठीक आहे. आणि या डबल राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये असते URL नंतर असतो इथे डेटा म्हणजे ऑब्जेक्ट डॉट देन राऊंड ब्रॅकेट ओपन केला, कर्ली ओपन. ठीक आहे. राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक असतो एरो फंक्शन, त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो रिस्पॉन्स. आणि जस्ट जो रिस्पॉन्स भेटतोय तो रिस्पॉन्स मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग. आता URL कोणती टाकायची, जशी की आपण ही URL बनवली ना आता, localhost:100. जस्ट मी त्या URL ला कॉपी केलं, तिथे आलो आणि जिथे माझी URL जागा आहे तिथे मी URL पेस्ट केली. ओके, पेस्ट केल्यानंतर आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे बघा कन्सोल मध्ये मला काही दिसत नाही, ह्या फॉर्म मध्ये पण मला काही शो होत नाही. डेटाबेस मध्ये गेलो आणि त्या डेटाबेस मध्ये बघा किती डेटा आहे, एकच डेटा आहे. कुणाचा, दत्ता नावाचा. जसं मी React.js फॉर्म कडे आलो, इथे टाकला मी ABC, माझा मोबाईल नंबर टाकला 7249329153 आणि माझा ईमेल आयडी टाकला abc@gmail.com आणि इथे पासवर्ड टाकला 1234. क्रिएट अकाउंट बटनावर मी जसं क्लिक केलं तर इथे बघा मला रिस्पॉन्स भेटलाय. आणि त्या रिस्पॉन्स मध्ये बघा कॉन्फिग भेटलाय, डेटा भेटलाय, हेडर भेटलाय, रिक्वेस्ट, स्टेटस. ह्यामधला महत्वाचा कोण आहे, डेटा महत्वाचा. आणि त्या डेटाच्या आतमध्ये बघा एक मेसेज आलाय. कोणता मेसेज आलाय, क्रिएट अकाउंट क्रिएटेड. म्हणजे आपला जो डेटा होता React.js कडून कुठे गेला, डायरेक्टली डेटाबेस कडे गेला. चेक करायचा तर इथे बघा युजरचं नाव आलंय ABC, मोबाईल नंबर आलाय, ईमेल आयडी आलाय आणि इथे पासवर्ड आलाय. समजतंय ऑनलाईन मेंबर, थोडं कॉम्प्लिकेट आहे पण